ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। महाविकास आघाडी आणि मनसेची एक नव्हे तर दोन शिष्टमंडळं निवडणूक आयोगाला भेटणार। एक शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार तर दुसरं राज्य निवडणूक आयोगाला भेटणार। निवडणूक आयोगाला भेटणाऱ्या शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची अनुपस्थिती, वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात उपस्थित राहतील। सपकाळ दिल्ली दौऱ्यावरती। रोहित पवारांनीच निलेश घायवळला पासपोर्ट मिळवून दिला, राम शिंदेंनी मौन सोडलं, अनिल देशमुखांनी मदत केल्याचाही आरोप। रोहित पवारांचे घायवळसोबत कौटुंबिक संबंध असाही शिंदेंचा दावा। निलेश घायवळच्या पासपोर्टच्या प्रकरणी अहिल्यानगरच्या 2 पोलिसांना नोटीस। तत्कालीन पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्यांना चौकशीला येण्याचे आदेश। अभविप आणि मनविसेच्या वादाच्या नंतर अमित ठाकरे आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार। वाडिया महाविद्यालयामध्ये मनसे विद्यार्थी सेनेचे पोस्टर लावल्यामुळे झाला होता राडा। शिंदे सरकारनं घेतलेले निर्णय फडणवीस सरकारकडून रद्द, तर प्रहार जनशक्ती कार्यालयासाठी दिलेली जागा पुन्हा जनता दल सेक्युलरला देण्याचा निर्णय। भाजप सरकारचा बच्चू कडूंना दणका। आमदार संग्राम जगताप यांना अजित पवारांचा समन्स, बीडचा मोर्चा सोडून मुंबईमध्ये येण्याच्या सूचना। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक वक्तव्यांमुळे जगताप यांना यापूर्वीच सुनील तटकरेंकडून नोटीस। महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मुंबईमध्ये मोर्चा। बोधगयातील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी। मोर्चात सहभागी होऊन ताकद दाखवण्याचं रामदास आठवलेंचं आवाहन। बिहारमध्ये जागा वाटपावरून एनडीएमध्ये वाद सुरू। जेडीयूच्या कोट्यातल्या काही जागा चिराग पासवान यांना दिल्यामुळे नितीश कुमार नाराज असल्याची चर्चा। 9 जागांवरती फेरविचार करण्याचं भाजपला आवाहन। खड्डे आणि उघड्या मॅनहोलमध्ये पडून मरण पावलेल्यांचे कुटुंबीय नुकसान भरपाईसाठी पात्र। हायकोर्टाचा मोठा निर्णय। वारसांना 2 महिन्यात 6 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश। आणि दिल्ली कसोटीमध्ये टीम इंडियाचा 7 विकेट्सनं विजय। 121 धावांचं आव्हान, 3 गड्यांच्या मोबदल्यात केलं सर। भारतानं मालिका 2-0 ने जिंकली।